वृंदा कितीतरी वेळ रुद्रचा विचार करत जागी होती. दीदीच्या लग्नानंतर काल पहिल्यांदा ऑफिसरांना एवढं मनमोकळेपणाने एन्जॉय करताना पाहिलं. वाटतं तेवढेही स्ट्रिक्ट नाही आहेत ते, तरीही राहून राहून त्यांच्या चेहऱ्यावर कसलं तरी दडपण दिसतंच. वृंदा, जास्त विचार करू नकोस. तू एवढीही क्लोज नाही आहेस की ते तुला सगळं सांगतील. जितकं बोलतायत ना तितकंही पुरेसं आहे सध्या. वृंदाला विचारात झोप लागली. इकडे रुद्रही जागाच होता. तन्वीच्या तोडून वागण्याचा, टोमणे मारण्याचा त्याला राग येत होता. का याआधी मी तन्वीला ओळखू शकलो नाही? अशीच होती का ती विचित्र? माझ्याच डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधली होती बहुतेक, की मी तिला खूप चांगलं समजत आलो आत्तापर्यंत. दादाचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे, पण तिचं आहे ना प्रेम दादावर, त्याचा गैरफायदा तर घेत नाहीये ना ती? नाही नाही, आय होप सो असं काही नसावं, नाहीतर दादा तुटून जाईल. आणि जर तिचा काही अजेंडा असेल ना तर मी तिला माफ करणार नाही, हेही तितकंच खरं आहे. रुद्रने खोल श्वास घेत फोन हातात घेतला. मेसेजेस चेक करताना वृंदाला पाठवलेला मेसेज दिसला तशी आपसुकच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. वेडी आहे ही मुलगी खरंच. त्याने हसून तिचा नंबर चॅटर बॉक्स नावाने सेव्ह केला आणि फोन बाजूला ठेवून झोपून गेला. मोबाईलमध्ये अलार्म वाजला तशी वृंदा जागी झाली. तन्वी काही बोलण्याआधी तिला घरी जायचं होतं. तिने भराभर आवरलं आणि बॅग पॅक केली. जाण्याआधी एकदा रुद्रला भेटावं का हा विचार मनात आला आणि आपसुकच तिचे पाय त्याच्या रूमकडे वळले. तिने कचरतच दारावर नॉक केलं. रुद्र नेहमीप्रमाणे पहाटेच उठून वर्कआउट करून आला होता. त्याने दार उघडलं. समोर वृंदाला पाहून त्याला आश्चर्य वाटले. गुड मॉर्निंग ऑफिसर, तिने स्माईल दिली. गुड मॉर्निंग. एवढ्या सकाळी तयार होऊन कुठे निघालीस तू? रुद्रने विचारलं. ते मी घरी जायला निघते. तुम्हाला बाय म्हणायला आले, वृंदा म्हणाली. अरे आता? हार्डली 7 वाजतायत. ब्रेकफास्ट वगैरे करून जा ना आरामात, रुद्र म्हणाला. नको नको, दीदीला नाही आवडणार ऑफिसर. काल तुम्ही सगळे म्हणालात म्हणून थांबले ना मी. आता नको. रुद्र तिच्याकडे पाहत होता. एक प्रकारची उदासी होती तिच्या चेहऱ्यावर. एक क्षण वाटलं तिला सांगावं, थांब, मी ड्रॉप करेन तुला जाताना, पण लगेच त्याच्या मनाने माघार घेतली. ओके, ड्रायव्हरांना सोबत घेऊन जा. रुद्र हलकं हसला. हो, थँक्यू ऑफिसर. तुम्ही नंबर पाठवलेत ना काल, मी बोलेन त्यांच्याशी. आणि गावी माझ्यामुळे तुम्हाला लागलं ना त्याबद्दल परत एकदा सॉरी. आणि तुम्ही आजी, काका, काकी आणि दीदींना सांगाल ना मी लवकर निघाले ते. म्हणजे तसं तर मी फोन करेनच, पण आता त्यांना डिस्टर्ब नाही करत मी. येते मी. वृंदा गोड हसली आणि बाय करून मागे वळली. वृंदा, रुद्रने हाक मारली. हां, ती पटकन मागे वळली. आपण याआधी कधी भेटलोय का? रुद्रने त्याच्या मनातली शंका बोलून दाखवली. तुम्हाला असं का वाटतंय? वृंदाने उलट त्यालाच प्रश्न विचारला. ते त्या दिवशी रस्त्यावर तू, आय मीन एनिवे, नेव्हर माइंड, रुद्रने विषय बदलला. बाय ऑफिसर, टेक केअर. वृंदा हसून बॅग घेऊन खाली निघून गेली. रुद्र त्याच्या रूमच्या बाल्कनीतून ती गाडीत बसून जाईपर्यंत पाहत होता. का असं वाटतंय यार की हिला मी आधीही पाहिलंय, पण कुठे? रुद्र विचार करतच आवरायला निघून गेला. वृंदा गावी घालवलेले क्षण आठवत घरी निघून गेली. ड्रायव्हरांना थँक्स म्हणत तिने घरात पाऊल ठेवलं आणि मन परत एकदा उदास झालं. नुसताच मोठा महाल होता तो, एक से एक किमती सामानाने सजलेला, पण तिकडे वृंदाच्या भावनांना मात्र काहीच किंमत नव्हती. ती तिच्या रूमकडे निघालीच होती की रुपाली खाली आल्या. अरे वृंदा बेटा, आलीस तू? त्या म्हणाल्या. हो मिसेस, आय मीन मॉम. वृंदाने स्माईल दिली. फ्रेश होऊन खाली ये ब्रेकफास्ट करायला. वी वॉन्ट टू टॉक टू यू. त्यांनी ऑर्डर दिली आणि वृंदा मान डोलावून वर निघून गेली. तन्वी आणि आरव हनीमूनसाठी निघणार होते. तन्वी तयार होऊन खाली यायला निघाली तेव्हाच रुद्र त्याच्या रूम बाहेर आला.
ओ तेवरजी, हॅलो. तिने त्याला आवाज दिला. हॅलो. रुद्रने विश केलं. त्याला तमाशा नको होता, कारण तिच्या मागे आरवही बाहेर आला. हे बेबी, निघायचं ना? तन्वीने लाडीक आवाजात आरवला विचारलं. येस ऑफकोर्स. रुद्र, आम्ही निघतोय. तू प्लीज जरा काळजी घे सगळ्यांची. काही लागलं तर बघ. आय नो यू हॅव युअर कमिटमेंट्स बट स्टील, आरव म्हणाला. डोंट वरी दादा, आय विल हँडल एव्हरीथिंग. यू गाईज एन्जॉय युअर हनीमून. रुद्र त्याच्याकडे पाहत म्हणाला. ते तर करूच, बट देवरजी, असा किती दिवस तू एकटा राहणार? आय थिंक यू शूड फाइंड समवन टू. आय मीन, तुलाही वाटत असेलच ना, कोणीतरी घरेलू संस्कारी बायको असावी तुझ्या लाईफमध्ये, जी तुझं घर सांभाळेल. तू म्हणत असशील तर मी शोधते अशी एखादी तुझ्या टाईपची मुलगी. तन्वी नाटकीपणे बोलत होती. रुद्रला वाईट वाटत होतं, पण त्याने स्वतःला सावरलं. थँक्स फॉर युअर कन्सर्न वहिनी, पण प्रेम, लग्न वगैरे माझी प्रायोरिटी नाही आहे सध्या. जेव्हा मला एखाद्या कंपॅनियनची गरज वाटेल तेव्हा मी स्वतः शोधेन. तुम्हाला त्रास देणार नाही. सो डोंट थिंक मच अँड एन्जॉय. रुद्रने हसून पण जरा कडक आवाजात सांगितलं. तशी तन्वी शांत झाली. रुद्र त्यांना विश करून बाहेर पडला आणि त्यांनी जीप पोलीस स्टेशनकडे वळवली. वृंदा आवरून खाली आली तेव्हा ब्रेकफास्ट टेबलवर विजय, रुपाली आणि मोहित बसले होते. रमेश सगळ्यांना ब्रेकफास्ट सर्व्ह करत होता. हॅलो एव्हरीवन, वृंदा गोड हसत म्हणाली आणि अपेक्षेप्रमाणेच तिला थंड रिस्पॉन्स मिळाला. तिने चेअरवर बसत खायला सुरुवात केली. वृंदा, तिच्या वडिलांचा गंभीर आवाज आला तशी ती खाता खाता थांबली. येस मिस्टर देशमुख. तिने त्यांच्याकडे पाहिलं. तुला कळलंच असेल आतापर्यंत तुझ्या आजीकडून की तू आता कायमची मुंबईत राहणार आहेस या घरात, ते म्हणाले. हो मिस्टर देशमुख, मला ॲक्च्युली तुमच्याशी त्याविषयी बोलायचं होतं. आय मीन, असं अचानक मला परत मुंबईत बोलवण्याचं कारण काय, मला कळेल का? वृंदाने हिंमत एकवटवून विचारलं. वृंदा, काही गोष्टींमध्ये तू नाही पडलीस तरच बरं होईल. डोंट फॉरगेट, तुला कुठे ठेवायचं कुठे नाही हा माझा डिसिजन आहे. अंडरस्टँड? विजय धारदार आवाजात म्हणाले. येस, वृंदा म्हणाले. गुड. पुढे काय करायचं ठरवलंयस? त्यांनी विचारलं. ते मला मास्टर्स करायचं होतं, वृंदाने बिचकत सांगितलं. ओके, ॲडमिशन होऊन जाईल. नो मिस्टर देशमुख, आय मीन, ते मला मेरिटवर ॲडमिशन हवी आहे, कोणाच्या जॅकमुळे नाही, वृंदा म्हणाली. कोणाच्या? विजयने तिच्यावर नजर रोखली. मला तसं म्हणायचं नव्हतं मिस्टर देशमुख. फक्त एवढंच आहे की मला केवळ मी तुमची मुलगी आहे म्हणून स्पेशल ट्रीटमेंट नको आहे. मला जे काही मार्क्स मिळतील त्यांच्या बेसिसवर ज्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळेल तिकडे जायची माझी तयारी आहे. वृंदाने आज बोलायचं ठरवलंच होतं. तिचं बोलणं ऐकून विजय जरा वेळ शांत झाले होते. वृंदाला जरा टेन्शनच आलं होतं. ओके, ॲज युअर विश. बट एक सांगायचं आहे, वी बोथ फील यू शूड जॉईन आवर ऑफिस ॲज अ ट्रेनी एक्सपिरियन्ससाठी, विजय म्हणाले. बट मिस्टर देशमुख, वृंदा बोलत होती की. आय थिंक यू हर्ड मी. मी सांगायचं आहे म्हणालो, तुला विचारलं नाही आहे मी. यू कॅन कम पार्ट टाईम. यू विल जस्ट बी ॲन एम्प्लॉई, नो स्पेशल ट्रीटमेंट. ऑल्सो तुला जो काही असेल तो स्टायपेंड मिळेल. अँड रिमेंबर, हे तुझं ते गाव नाही आहे वाटेल तसं वागायला. सो प्लीज जरा व्यवस्थित राहायला शिक. रुपाली? त्यांनी रुपालीकडे पाहिलं. डोंट वरी विजय, मी तिला समजावेन, रुपाली म्हणाल्या. वृंदाने खाली मान घालून ब्रेकफास्ट संपवला आणि ती रूममध्ये निघून आली. तिने रुद्रने पाठवलेले नंबर्स पाहिले आणि त्यातला एक नंबर फिरवला. त्याच्या मित्राशी बोलणं झाल्यावर त्याने संध्याकाळी तिला त्याच्या ऑफिसला बोलावलं होतं. वृंदाला खूप वाटत होतं रुद्रालाही कॉल करावा, पण तिने मोठ्या मुश्किलीने मनाला आवर गाठला. रुद्र एका केस संदर्भात बाहेर पडला होता. पावसाचे दिवस असल्यामुळे चांगलंच अंधारून आलं होतं. त्याने त्याचं काम आटोपलं
आणि तो लवकर घरी जाऊया म्हणून शॉर्टकटने चालला होता की काही अंतरावर आरडाओरडा ऐकू आला. त्याने लगेच जीप साईडला घेतली आणि तो त्या दिशेने गेला. ब्लडी युजलेस, समजतो काय स्वतःला तू वाटाण्या? एकटी दिसले म्हणून वाटेल तसं वागणार तू? माझ्यावर हात टाकतोस हां? माझ्यावर? ती त्याचा हात पिरगाळून त्याला बडवत होती. बाजूलाच अजून दोघेही विवळत पडले होते. एक्सक्यूज मी मिस, रुद्रने आवाज दिला तशी ती मागे वळली. दोघे एकमेकांना पाहतच राहिले. ऑफिसर? वृंदा, तो आ वासून एकदा तिच्याकडे आणि एकदा खाली पडलेल्या माणसाकडे पाहत होता. सर, सर, आम्हाला सोडवा हो या पोरींपासून, तिने पकडलेला माणूस गयावया करत म्हणाला. काय चाललं इकडे? रुद्रने चढ्या आवाजात विचारलं. ऑफिसर, मी तुमच्या मित्राला भेटून घरी जात होते, तर हे तिघे आडवे आले आणि वाटेल ते बोलायला लागले. मला टच करण्याचा प्रयत्न केला. मी रिक्वेस्ट केली पण ऐकत नव्हते. मग मजबुरीत मला यांना मारायला लागलं. वृंदाने स्पष्टीकरण दिलं तसा रुद्र डोळे फाडून तिच्याकडे पाहायला लागला. काय झालं, असं का पाहताय? मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी काय अबला लाचार वगैरे नाही आहे. पटलं ना आता? वृंदा हात झटकत म्हणाली. तशी रुद्राने मान डोलावली. त्याने एक फोन फिरवला तशी त्याच्या मागे असलेली टीम तिकडे पोचली आणि त्या 3 माणसांना ताब्यात घेतलं. चल, तुला घरी सोडतो, रुद्र आजूबाजूला पाहत म्हणाला. नको नको, मी जाईन ना. खरं तर मनातून तर तिला हवंच होतं, पण जराशी फॉर्मॅलिटी केली पाहिजे ना. वृंदा, रुद्रचा आवाज चढला. ओके. ती निमूटपणे जीपमध्ये बसली. रुद्रने जीप स्टार्ट केली. झालं काम तुझं? त्याने विचारलं. हो, म्हणजे बोलले मी त्यांच्याशी. खूप छान गाईड केलं त्यांनी मला. थँक्स ऑफिसर. वृंदाने गोड स्माईल दिली. ते मगाशी कसं काय? ते होय, कराटेची कमाल. आजीने क्लासला घातलं होतं गावी. असं कामी येतं मध्ये मध्ये. ती खळखळून हसली. गुड. रुद्रही जरासा हसला. घर आलं तशी रुद्रने जीप थांबवली. ऑफिसर, चला ना आत, वृंदा म्हणाली. नो नो, सम अदर टाईम मे बी, रुद्र म्हणाला. ओ प्लीज, एक कॉफी तरी घ्या, वृंदाची गोड रिक्वेस्ट आणि तो तयार झाला. दोघे आत आले तेव्हा रुपाली हॉलमध्ये बसल्या होत्या. अरे रुद्र, व्हॉट अ सरप्राईज. प्लीज कम. रुपालींनी त्यांचं स्वागत केलं. हॅलो आंटी. ते वृंदा भेटली वाटेत, सो तिला ड्रॉप करायला आलो. रुद्रने सत्य सांगणं टाळलं. गुड, त्या निमित्ताने आलास तरी. रमेश, 3 कॉफी आण, रुपालींनी सांगितलं. जुजबी बोलणं झाल्यावर रुपालींना फोन आला तशा त्या रूममध्ये निघून गेल्या. रुद्रला असं तिकडे बसणं ऑकवर्ड वाटत होतं. वृंदाच्या लक्षात आलं. ऑफिसर, तुमची हरकत नसेल तर आपण माझ्या रूममध्ये जाऊया, तिने विचारलं. ओके, तो म्हणाला तशी ती त्याला वर घेऊन आली. रुद्र निरीक्षण करत होता. बाकी सगळ्यांच्या रूम्स एका बाजूला होत्या, मात्र वृंदालाच दुसऱ्या बाजूची रूम दिली होती. तुझी रूम अशी सेपरेट का आहे? आय मीन बाकी सगळे, रुद्रने विचारलं. ते ही गेस्ट रूम आहे ना म्हणून, वृंदा हसून म्हणाली. रुद्रने तिच्या रूमवर नजर टाकली. अगदी सिंपल ठेवली होती रूम तिने. कुठला शो ऑफ नाही की पसारा नाही. नाईस, तो हसला. थँक्स, तुम्ही बसा, मी कॉफी आणते. वृंदा बाहेर निघून गेली. रुद्रचं लक्ष तिच्या टेबलवर ठेवलेल्या फोटो फ्रेमकडे गेलं. त्याने ती हातात घेतली. बहुधा वृंदाची आई असावी. वृंदा अगदी त्यांची कॉपी होती. तोच सुंदर चेहरा आणि तोच गोडवा. माझी आई. मागून वृंदाचा आवाज आला तसा तो वळला. मिसेस निर्मला विजय देशमुख, माझी आई. मी कधी तिला बघितलंच नाही, पण मीनू मावशी म्हणते मी अगदी तिच्यासारखी आहे, दिसायलाही आणि वागायलाही. मीनू मावशी म्हणजे मला सांभाळणारी मावशी. ॲक्च्युली माझी दुसरी आईच आहे ती, वृंदाने हसून सांगितलं. पण तिचे पाणावलेले डोळे रुद्रच्या नजरेतून सुटले नाहीत.
कॉफी संपवून रुद्र घरी जायला निघाला. वृंदा त्याला खाली सोडायला आली होती. तिने हसून त्याला बाय केलं. गाडी चालवता चालवता रुद्र तिचाच विचार करत होता. घरी आल्यावरही त्याच्या डोक्यात तेच विचार फिरत होते. रुद्र, शिवानीचा आवाज आला तसा तो भानावर आला. दीदी ये ना. कसला विचार करतोयस? वृंदाचा. रुद्र पटकन बोलून गेला आणि त्याला जाणीव झाली की तो काय बोललाय त्याची. शिवानी त्याच्याकडे पाहत होती. रुद्र, तुला आवडली का वृंदा? तिने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. दीदी तसं काही नाही ग. ते ॲक्च्युली. रुद्रने त्याला जेवढं कळलं होतं तेवढं सगळं शिवानीच्या कानावर घातलं. ओ रिअली? असं का करावं त्यांनी तिच्यासोबत? किती गोड आहे रे ती, शिवानी म्हणाली. हो ना, रुद्रनेही दुजोरा दिला. वैसे रुद्र, तुला वृंदा आवडली तरी हरकत नाही आहे माझी. शिवानीने वातावरण बदलायचा प्रयत्न म्हणून रुद्रला छेडलं. दीदी काही काय बोलतेस तू? यू नो एव्हरीथिंग. तरीही. रुद्र जरा चिडून म्हणाला. यात चिडण्यासारखं काय आहे रुद्र? जिच्यासाठी तू थांबला होतास ती तिच्या आयुष्यात कधीच पुढे निघून गेली आणि तू मात्र तिच्या आठवणीत झुरत बसलायस अजूनही. तुला हक्क नाही आहे का खुश राहायचा? रुद्र, मी समजू शकते तुझी मनस्थिती, पण किती दिवस त्यातच अडकून राहणार आहेस? वृंदा नाही तर कोणी दुसरी, पण तू सिरियसली मूव्ह ऑन व्हावंस असं मला वाटते, शिवानी म्हणाली. प्लीज दीदी, मी नाही अजून तसा विचार केलेला, रुद्र म्हणाला. केला नाही आहेस तर कर आता. मला फक्त एवढं माहिती आहे की मी माझ्या भावाला असं बघू शकत नाही. शिवानी तिच्या मुद्द्यावर ठाम होती. इट्स लेट दीदी. इज इट रिअली? शिवानीने त्याच्यावर नजर रोखली तसा तो गडबडला. नेवर माइंड, टेक युअर टाईम. गुड नाईट. ती बाहेर निघून गेली आणि रुद्र मात्र विचारात पडला.